शहरातील MIDC परिसरात असलेल्या सेंट्रल कापड कारखान्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। या दुर्घटनेत आतापर्यंत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 4 ते 5 जण अजूनही आत अडकल्याची माहिती समोर येत आहे। अग्निशमन दलाचे जवान आगीवर पाणी फवारत असतानाच धुरामुळे एका जवानाचा श्वास कोंडला गेला। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 15हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। मात्र 8 तास उलटून गेले तरीही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। दरम्यान अडकलेल्या कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी बचाव कार्यास प्राधान्य दिले जात असून पोलीस व प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत। जिल्हाधिकारी आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे।